अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषात येती हाता। पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची। सर्व कामना पुरवणी अंती दाविती सुरभुवन। जे नरकती नामस्मरण ते मुक्त याच देही। मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयाशी। शीतोष्णाची भीती नसेची जांची या चित्ती। सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ। परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती। ते करिता स्वामी भक्ती जन हसती तया ते। त्यावेळी मंगळवेढ्यात बसाप्पा तेली राहत। दारिद्र्य पिडला बहुत दीन स्थिती तयाची। तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात। तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज। कंटकशय्या करुणिया तेवर केले शयन। ऐसे नवल देखोन लोटांगण घाली तसे। अष्टभावे दाटूनिया माथा ठेवी श्रीचरणी। म्हणे कृपा कटाक्षे करुणिया दासाकडे पहावे। स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता। कर जोडूनिया स्तविता झाला बहुत प्रकारे। पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती। वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे। बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासूनिया। राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे। मग बसाप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता। करी तसे आकांता म्हणे घर बुडाले। बसाप्पा येता गृहाशी दृष्टोत्तरे बोली त्यांची। म्हणे सोडिले संसाराशी वेळ काय लागले। परी बसाप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त। जनापवादान भीत नसे चाड कोणाची। एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत। तव झाली असे रात घोर दम दाटले। चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी। दोन प्रहार होता रजनी समर्थ उठवणे चालले। पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत। प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती। परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती। स्वामीचरणी जडली वृत्ती देहभान नशेची। तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल। भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान। पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला। अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे। वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत। मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय। पाहुनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी। तो तयांशी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले। भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई। न करी अनुमान काही दैव तुझे उदेले। ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडूनिया त्वरित। करी घेऊनिया अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी। गुंडाळूनी सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत। तव सर्प झाले गुप्त तेजय नष्ट झाले। देखोनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले। बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी। तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडूनिया पाहत। तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला। ऐसे नवल देखोनिया चकित झाला अंतकरणी। माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती। त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर। सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे। असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित। रात्रंदिन श्री समर्थ मंत्र जप अत्यातरे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत। सदा भाविक परसोत पंचदशोमोध्याय गौडहा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीरस्तु शुभं भवतु। श्री स्वामी समर्थ।